कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यइमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिदास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैशत्य संशयः। श्रीमद्भगवद्गीतेमधील 18व्या अध्यायातील हा 68वा श्लोक आहे। या श्लोकाच्या आधारे आपण प्रवचन घेऊ। जो पुरुष माझ्या ठिकाणी परम प्रेम ठेवून हे परम रहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल तो मलाच प्राप्त होईल, यात मुळीच शंका नाही, असं भगवान गीतेमध्ये या श्लोकामध्ये सांगतात। म्हणजे श्रद्धा भक्तिपूर्वक गीतेचं पारायण करून आपल्या भक्तापर्यंत ही गीता घेऊन जाईल तो मलाच येऊन मिळेल, असं भगवंताचं म्हणणं आहे। म्हणजे काय, आता आज गीता जयंती आहे। मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला भगवंतानं मंगल प्रभाती गीता अर्जुनाला सांगितलेली आहे। आता गीतेची पार्श्वभूमी लक्षात घ्या। मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरः। भगवंतानं हा मार्गशीर्ष महिना आपली विभूती सांगितली आणि योगायोग असा आहे, या मार्गशीर्ष महिन्यातली ही एकादशी आणि या एकादशीला कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर गीतेचा जन्म झाला। आणि गीतेची पार्श्वभूमी तर अशी आहे की जसं जीवन एक संग्राम आहे, सतत संघर्ष आहे जीवनात, संग्राम करीत राहावा लागतो जीवनामध्ये, संघर्ष लढाई आहे जीवन म्हणजे। तर या कौरव पांडवाच्या युद्धामध्ये महाभारताचं जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये पहिल्याच दिवशी पांडवांकडं 7 अक्षौहिणी सैन्य आहे आणि कौरवांकडं 11 अक्षौहिणी सैन्य आहे। दोन्ही सैन्य समोरासमोर भिडलेत। परिस्थिती बघा, गीतेचा जन्म कसा झाला। आणि अर्जुन म्हणतोय देवाला, देवा याव देतान निरीक्षेहम यौद्धु कामान वस्तितान, मला बघू दे मला कुणासोबत लढायचं आहे। मग त्यावेळेस माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन ठेवण्याची विनंती तो देवाला करतो। रथम स्थापय मेच्युतः, माझा रथ तिथं ने। मग भगवान म्हणतात ठीक आहे, एकदा बघून घेऊ देऊ तर अर्जुनाला, कारण भगवंताला अर्जुनावर पूर्ण विश्वास आहे। अर्जुन शूरवीर आहे, पण तरी अर्जुनाला एकदा वाटत असेल तर बघून का। तुम्ही म्हणाल अर्जुनाला पूर्वी माहीत नव्हतं का आपल्याला कुणासोबत लढायचं, माहीत होतं, पण तिथली परिस्थिती अर्जुनाला पाहायची होती म्हणून अर्जुनानं सांगितलं मला बघू दे। त्यानंतर अर्जुनानं निरीक्षण केलं तर तो पाहतो सगळे आप्तजन आहेत, सगळे आपले काका मामा चुलत भाऊ यांच्यासोबत युद्ध करून तो म्हणतो, मग संभ्रमात पडतो, मोह होतो अर्जुनाला आप्तजनांना बघून, तो मोहात पडतो आणि त्याचं वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवम संस्त्रते हसतात वक्चेव परिदेयते। त्याचं गांडीव धनुष्य खाली पडतं आणि मग तो म्हणतो देवाला, देवा मला युद्ध नको, न कांक्षे विजयम कृष्ण नच राज्यम सुखानीच किम नो राजेन गोविंद किम भोगेर जीवितेन वा। मला युद्ध नको, त्यापेक्षा मी संन्यास घेतो, किंवा मला हे युद्ध नको, कारण का आप्तांना मारून मी काय मिळवणार, राज्य मिळालेलं सुद्धा मला, त्रिलोक्याचं राज्य नको। मग आता भगवान श्रीकृष्णाला असा प्रश्न पडला की युद्धाची वेळ झाली आणि ऐन वेळेला अर्जुन नको म्हणतोय। जसं लग्नाची पूर्ण तयारी व्हावी आणि नवरदेव गायब व्हावा किंवा नवरदेव लग्न नको म्हणावा, अशी पद्धत, अशी परिस्थिती उद्भवली। भगवंताला असं वाटायला लागलं एवढं मी, माझं कार्य आहे धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, आणि मला परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम, मला अर्जुनाला निमित्त करून ह्या सगळ्यांचा संहार करायचा आहे, यासाठी मी अवतरित झालोय। आणि ज्याला निमित्त केलंय तोच ऐन वेळेला खाली बसला, म्हणजे भगवंताला अवघड वाटायला लागलं। मग भगवंतानं अर्जुनाला विचारलं की तू जे म्हणतोस की हे माझे आप्त आहेत आणि ह्याचा जे तुला मोह झालाय, तो तुझा मोह हा अंतकरणात उत्पन्न झालेला मोह काढून टाक। पहिल्यांदा एक कसं असतं, एखादा आजार बरा करण्यासाठी पहिल्यांदा एक डोस दिला जातो, त्याच्यात नाही फरक पडला तर पुढचा। तसं पहिल्यांदा देव म्हणतात क्लेब्यम अस्मगम पार्थ नैतोत्व उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोतिष्ठ परंतप। अर्जुना उभा राहा, हृदयाची दुर्बलता काढून टाक। पण एवढ्याचा तर अर्जुनावर काहीच परिणाम झाला नाही, हृदय त्याचं दुर्बळ झालं आणि देव म्हणतात त्याला की
हे संग्राम चालू असताना हृदयाचं ढिले पण उपयोगाचं नाही, कारुण्य तुझं काय उपयोगाचं नाही. तुला लढावं लागेल, अंतकरणाची दुर्बलता काढावी लागेल. तुला असं वाटत असेल कदाचित की जिंकण्याविषयी तर संभ्रमच नाही, तू जिंकणारच आहेस, कारण यत्र योगेश्वर कृष्ण, देवाला माहित होतं हा जिंकणार. पण जर तसंही वाटत असेल तर तुला 2 फायदे सांगतो युद्धाचे. एक तर तुला युद्ध करावं लागेल, त्याचं कारण पहिलं की तुझा स्वधर्म पालन करावं लागेल. तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियानं युद्ध करणं हा त्याचा धर्म आहे. जर या युद्धाला पाठ देऊन गेलास तर तुझी अपकीर्तीच होणार आहे. आणि जर जिंकलास तर जितवा वा भोक्षेशे महिम आणि हतोवा प्राप्स्यसी स्वर्गम, हरलास तरी तुला स्वर्ग आहे, कारण क्षत्रिय आहेस. रणांगणात पाठ देणं योग्य नाही. हतोवा प्राप्स्यसी स्वर्गम आणि जितवा वा भोक्षेशे महिम, तुला दोन्हीकडूनही पाहिजे. तस्माद उत्तिष्ठ कोणते युद्ध आहे कृतनिश्चय, म्हणून तुला युद्ध करावं लागेल. दुसरं, क्षत्रियासाठी असं युद्ध, असं पारणं अनेक हजारो जन्मात एखादी वेळी भेटते. ती संधी तुला आयती आली आणि फक्त निमित्त मात्र भव सव्यसाचीनं. तू असं समजू नको की हे सगळे तुला मारायचे, यांना तर मीच मारून टाकले. मये वैते निहता पूर्वमेव निमित्त मात्र भव सव्यसाचीन, फक्त निमित्त हो. आणि एवढी चांगली संधी तू जर दौडत असशील तर तुझी अपकीर्तीला तू कारण ठरशील. कारण का, धर्मादी युद्धाश्रेयोस अन्य क्षत्रियशन विद्यते. असं एखादं याच्याहून मोठं तुला ह्या युद्धापेक्षा मोठं या जगात काही नाही. मग हे तुला कीर्तीला कारण आहे आणि हे युद्ध तुला करावंच लागेल. म्हणजे काय, तुला स्वधर्म पालन करावं लागेल. स्वधर्म पालन करून तू भगवंताची पूजा करू शकतोस. इथं तुला ती संधी आहे. कारण का, स्वे स्वे कर्मण्य भीरत संसिद्धिम लभते नरहा, किंवा स्वकर्मना तमभ्यर्च सिद्धी विंदती मानवा. मानवाला सिद्धी मिळते स्वतःच्या कर्मानच. तुला हे कर्म करावं लागेल. एवढं सांगून अर्जुनाला थोडंसं बरं वाटलं. बरं, हेही देवानं सांगायला सुरुवात करण्याची पार्श्वभूमी अशी होती की देवानं पहिल्यांदा पाहिलं भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाकडं. अर्जुन संभ्रमित अवस्थेत होता. मग ज्या वेळेस तो म्हणतो की शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम, तेव्हाच हे सांगितलंय बरं, अगोदर नाही. त्यानं शिष्यत्व पत्करलं. देवा, मला धर्म काय, अधर्म काय, कर्तव्य काय, अकर्तव्य काय, नीती काय, अनिती काय, याच्यातला मला मार्ग सांग. कारण आता माझ्या पुढे धर्म संकट आहे. युद्ध करू का नका करू, 2 प्रश्न निर्माण झाले, द्वंद्व निर्माण झालं. ह्या द्वंद्वामधून माझा मोह घालवण्यासाठी मला तू योग्य मार्गदर्शन कर. मी तुझं शिष्यत्व पत्करतो. शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम, असं म्हणल्यास देवानं सांगायला सुरुवात केली. म्हणजे तोपर्यंत देवानं अर्जुनाला सांगितलं नव्हतं. म्हणजे ही भूमिका असते. ज्यावेळेस शिष्यत्व पत्करलं अर्जुनानं, त्यावेळेस भगवंतानं आघात ज्ञान दिलं. म्हणजे गुह्य ठेवाच उघडा केला अर्जुनापुढे, आणि तोच ठेवा गीतेमध्ये आहे. म्हणून गीता जे आहे हे 700 श्लोक गीतेमधले वेद उपनिषदाचं सार आहे. सार भगवंतानं काढले. कारण अनेक वेळा ऋषीभिर बहुधा गीतम छंदोभिर विविधे पृथक ब्रह्मसूत्र पदेश्चैव हेतुमतभिर विनिश्चिते. अनेक वेद उपनिषदे ब्रह्मसूत्रातलं ज्ञान गीतेमध्ये आलेलं आहे. 700 श्लोक आहेत गीतेमध्ये. त्याच्यामध्ये काही धृतराष्ट्राचा 1 श्लोक आहे, संजयाचे काही श्लोक आहेत, अर्जुनाचे काही आहेत, भगवंताचे 571 काहीतरी श्लोक आहेत. असे अर्जुनाच्या तोंडून 75 श्लोक, असे विभागणी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे काय की हे श्लोक म्हणजे भगवंताचा, भगवान योगेश्वर श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद आहे. हे लक्षात घ्या, संवाद आहे. साधारणपणे आपण बघितलं की विद्वान माणसं वाद करत बसतात. बघा ना तुम्ही, विद्वान माणसं वाद करत बसतात. क्षर पुरुष, अक्षर पुरुष, आणखी आपल्या श्रुतीत सुद्धा, शास्त्रामध्ये सुद्धा वादविवाद होतात. बरेच जण सांख्ययोग, कर्मयोग, भक्तियोग ह्याच्यामध्ये सुद्धा वाद होतात. उपासनेत सुद्धा वाद होतात. पण वादामध्ये काय असतं माहिती आहे का, द्वेष निर्माण होतो. पण भगवंताने इथं संवाद निर्माण केला. अर्जुनाचा आणि भगवान श्रीकृष्णाचा हा संवाद आहे. आणि हा संवाद म्हणजे नर नारायणाचा संवाद आहे, साधारण नाही. कारण दोन्ही तोला मोलाचे आहेत. अर्जुन आपल्यासारखा साधारण श्रोता नाही, किंवा भगवान श्रीकृष्ण म्हणजे साधारण वक्ते नाहीत. या तोमस्य विश्वस्य परम निधानम, या जगाचे पितामहस्य जगतो माता धाता पितामह, जगाचे मालक स्वतः भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने अवतरलेत. आणि विशेष म्हणजे भगवान श्रीकृष्ण गीता सांगताना श्रीकृष्ण नव्हते, तर योगेश्वर श्रीकृष्ण नाव आलंय गीतेमध्ये. योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयेत स्वयं. म्हणजे काय की गीता सांगते वेळी भगवंताचं रूप हे योगेश्वर श्रीकृष्ण होतं.
आणि एरवी भगवंतच होते, पण ते अर्जुनाला लक्षात आले नव्हते. मग अर्जुन 11व्या अध्यायात माफी मागतो देवाची, की मी तुला एकेरी बोललो, हे कृष्ण, हे यादव, हे सखेती असं म्हणलो, मग मला तू काय, मया प्रमादात प्रणयेन वापी, मला तू माफ कर देवा. आणि मग तो पुनश्च भूयोपी नमो नमस्ते देवाला म्हणतो. कारण विश्वरूप दर्शन बघितल्यावर त्याच्या लक्षात आलं, ज्या कृष्णानं आपले घोडे धुतले, ज्या कृष्णानं आपल्या रथाचं सारथ्य केलं, तो कृष्ण साधारण नाही, जगाचा मालक परब्रह्म साक्षात इथं अवतरलेला आहे भगवान श्रीकृष्णाच्या रूपानं. मग अर्जुनाच्या लक्षात आलं की आपण तर भगवान श्रीकृष्णाला साधारण समजत होतो, पण देव हा सर्व विश्वाला व्यापून दशांगुलम उरलेला आहे. म्हणजे एवढा चराचरात व्याप्त देव माझ्यासोबत आहे, माझं भाग्य आहे. मग अर्जुनाला लक्षात आलं भगवंत साधारण नाहीत. मग आता एकदा कामधेनू भेटल्यास निघेल तेवढं दूध काढून घ्यावं म्हणून अर्जुन पुढे पुढे प्रश्न विचारतो. मग माऊली म्हणतात ना, एकदा कामधेनू मिळाल्यावर मग अर्जुनानं पुन्हा काय केलं, ते दुभिन्नली जगापुरती श्रीकृष्ण गाय, श्रीकृष्ण नावाची गाय जगासाठी मग अर्जुनाला निमित्त केलं. मग अर्जुनानं देवाला प्रश्न विचारले. आता इथं अर्जुन म्हणजे आपण आहेत. अर्जुनाच्या भूमिकेत आपण सुद्धा गोंधळून आहेत ना. जन्माला आल्यावर कोणतं कर्तव्य केल्यावर जीवन सार्थक होईल, जन्माला आल्यास जीवनामध्ये कोणते नीतिमूल्य घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीनं जगायला पाहिजे, याचं ज्ञान गीता शिकवते. म्हणून प्रत्येक माणसासाठी गीता आहे. अर्जुन एक निमित्त केलंय देवाला. अर्जुन वास्तविक खरं तर भगवान श्रीकृष्णाला अवतार समाप्तीच्या वेळेस हे गुह्य ज्ञान देऊनच जायचं होतं. कारण पुढे हजारो वर्षे लोकांना पुन्हा कुणाकडे बघायची गरज पडणं, एवढं भारतीय वाङ्मय समृद्ध करून जायचं होतं गीतेच्या रूपानं. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्याही मनात ही योजना होती की मला ही द्यायचंय. म्हणून योगायोग ते युद्धाच्या ठिकाणी अर्जुन मोहित झाला, ते एका दृष्टीने योग्यच झालं. नाही तर हे ज्ञान आपल्याला आलं नसतं. अर्जुनानं संग्राम केला असता पण आपल्याला ते मिळालं नसतं. म्हणून एक अर्जुन सुद्धा आपल्यासाठी फार महत्वाचा. अर्जुन मोहित होणं हे आपल्यासाठी चांगलं झालं. कारण का त्याच्या निमित्तानं ते ज्ञान आपल्याला, अर्जुनाला निमित्त करून आपल्यासाठी आलं. आणि ते ज्ञान साधारण नाही, भगवान या जगाच्या मालकाच्या या स्वयं पद्मनाभस्य स्वतः देवाच्या मुखातून आलेले शब्द आहेत. म्हणून सगळे ग्रंथ बघा कुणी ना कुणी लिहिलेले आहेत, पण हा ग्रंथ असा आहे की या जगाच्या परब्रह्म तत्वानं, जगाच्या मालकानं स्वतःच्या मुखातून सांगितलेला आहे. फक्त तो लिहिला व्यासांनी भीष्म पर्वात, महाभारतातल्या भीष्म पर्वात गीता ग्रथित केली. परंतु देवानं सांगितली जी गीता ही दिलेली आहे ती स्वतःच्या मुखातून आलेले श्लोक आहेत. म्हणजे आपण उद्या असं म्हणू शकतो, एखादा लेखकात व्यक्तिनिष्ठता येऊ शकते. एखाद्याने एखादा ग्रंथ लिहिला तर सगळ्यांचं मत त्याच्या मान्य असेलच असं नाही, त्याच्या बुद्धीनं तो लिहितो. पण या जगाच्या मालकानं सांगितल्यावर पुन्हा कुणाची बुद्धी चालवायचं कारण नाही. कारण बुद्धिमत्ताम वरिष्ठम चतुरातु शिरोमणी आहे देव. मग त्या देवानं गीता सांगावी म्हणजे याच्यातला एक एक अक्षर, एकची श्लोक वाचिताची नेमे आणि अंती परमधाम प्राप्त होय सांगितलं. आपला श्लोक आहे अंती परमधाम प्राप्त होय, एवढं सामर्थ्य गीतेमध्ये आहे. एक एक श्लोक. गीता गंगोदकम पित्वा पुनर्जन्म न विद्यते, पुन्हा जन्म भेटत म्हणजे नाही, म्हणजे येणे जाणे खुंटलं आपलं, म्हणजे मोक्ष मिळाला माणसाला. मोक्ष तर काय, मोक्ष तर आपल्याशी अवघड नाही म्हणतात देव. मोक्ष इथेच आहे, मोक्ष जिवंतपणीच आहे. परंतु भगवद्गीता वाचल्यानंतर तो मला येऊन मिळेल असं देव म्हणतात. तो माझाच होऊन जाईल, माझ्या स्वरूपाला येणं सोपं नाही. कारण का, ये इमम परमम गुह्यम, जो हे ज्ञान स्वतः आचरणात आणून दुसऱ्याला सांगेल, मदभक्ते शोभिदास्यती म्हणजे दुसऱ्यांना सांगेल प्रेम भक्तिपूर्वक, भक्तिमयीम पराम कृत्वा मामे वैशत्य संशय देवानं सांगितलं. त्याच्या खाली आणखी सांगितलं, ये इमम परमम गुह्यम, ये इमम परमम धर्म्यम संवाद मावयो, असा एक श्लोक आहे. ज्ञान यज्ञेन तेनाहम इष्टशामिती मे मती, म्हणजे ज्ञान यज्ञाने मी संतुष्ट होईल. आता आपण गीता पारायण केलं, हे ज्ञान यज्ञानं भगवंत संतुष्ट होत असतो. हे वाङ्मयीन ज्ञान यज्ञ आहे आपला, यानं सुद्धा देव संतुष्ट होत असतो. वेगवेगळे यज्ञ देवानं सांगितले चौथ्या, द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ, हां सांगितलं, स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतय संसित व्रत, असे यज्ञ सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये भगवंतानं सांगितलं की हा ज्ञान यज्ञ आहे. ज्ञान यज्ञ, गीता वाचणं दुसऱ्याला सांगणं म्हणजे हा ज्ञान यज्ञ आहे.
हे सगळ्यात श्रेष्ठ. म्हणजे याच्याहून नच तस्मान मनुष्येषु देवानं सांगितलं कश्चिन मे प्रिय कृतम भविता नच मे तस्माद अन्य प्रियतरो भुवी. त्याच्यापेक्षा त्रिभुवनात मला प्रिय कोणी नाही. म्हणजे देवाची आवड स्वतः देवानं सांगितली. जसं आपण पाहुणे घरी आल्या त्यांना काय आवडतं ते करतो म्हणजे ते प्रसन्न होतात. मग इथं देवानं स्वतःची आवड व्यक्त केली आहे की जो गीता वाचतो, गीतेचं पारायण करतो, गीता आचरणात आणतो, जगतो आणि दुसऱ्यांना सांगतो, माझ्या भक्तापर्यंत घेऊन जातो, त्याच्यापेक्षा प्रिय मला कोणी नाही. मग हे देवाचं वचन आहे. देवाचं वचन आहे म्हणजे देवाचं आश्वासन आहे. मग मनुष्य जन्मात येऊन मला गीता वाचली पाहिजे, ती जीवनात आली पाहिजे, ती इतरांपर्यंत गेली पाहिजे, याच्यासाठी जो प्रयत्नरत आहे तो देवाला आवडतो, तो देवाशीच येऊन मिळतो, यात संशय नाही. आता ऊर्ध्वम न संशय, त्याच्यात संशय नाही. म्हणजे इतकं गीतेचं महत्त्व भगवंतानं सांगितलेलं आहे. मग आपला विषय चालू होता अर्जुन. मग आता भगवंताला विचारत जातो. दुसऱ्या अध्यायात अर्जुन सांख्ययोग विचारला. त्याच्यामध्ये अर्जुनानं विचारलं की सांख्य योगामध्ये शरीर आणि आत्मा, देह आणि आत्म्यासंबंधी काही प्रश्न विचारले की हा जो देह आहे हा देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे. मग देह जातो म्हणजे काय होतो, माणूस मरतो म्हणजे काय होतो, अर्जुनानं विचारलेला प्रश्न. आणि आत्मा अमर आहे म्हणजे कसा, दोन्ही सांगितलं. तर भगवंतानं फार सुंदर उत्तर दिले. वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाति नरोपरानी तथा शरीरानी विहाय जीर्णा नन्यानी संयाती नवानी दे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे. मग जसं जुनं वस्त्र टाकायचं, नव धारण करायचं, तसं हा देह टाकायचा. पण आत्मा अमर आहे, तो दुसरा देह धारण करतो. म्हणजे आत्मा अमर आहे. नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावका. म्हणजे त्याला शस्त्र मारू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, असा आत्मा अमर आहे. मग भगवंतानं ज्यावेळेस विचारलं अर्जुनानं आत्मा अमर आहे, तर मग मृत्यू म्हणजे काय, तर मृत्यू म्हणजे जीव शिवाला भेटायला जाणे आणि जन्म म्हणजे शिव जीवाला भेटायला येणे, असं दोन्हीचं तत्व आहे. म्हणजे काय, या देहातून आत्मा अमर आहे, आत्मा हा शिवाला भेटायला जातो म्हणजे मृत्यू आहे. मृत्यू म्हणजे मंगलमय आहे. म्हणजे जसं नाटकामध्ये 2-3 भाग असल्यावर एक भाग संपला की पडदा पडतो, तसं जीवनाचा एक भाग संपला, पडदा आला, पुन्हा दुसरं जीवन चालू झालं. म्हणजे काय, बहुनी मे व्यतीतानी तव जन्मानीच अर्जुना. देव म्हणतात, अर्जुनाने एकदा विचारलं होतं, देवा तुला कसं माहित, तू हा योग पूर्वी सूर्याला सांगितला, सूर्यानं मनूला सांगितला, मनूनं इक्ष्वाकूला सांगितलं, हे तुला कसं माहित, मला कसं माहित नाही. देव म्हणतात, तुला पूर्वजन्माची स्मृती नाही, पण मला चांगलं माहित आहे. मी जेने जेने अवसरे जे जे होऊनी अवतरे ते समस्तही स्मरे धनुर्धरा. मला ते सगळं आठवणीत आहे. त्यावेळेसही मी होतो, आजही आहे, पुढेही राहणार. म्हणजे मी आहे नाही हा संबंध नाही. मी कधी व्यक्त होऊ शकतो, कोणत्याही रूपात. तू जर बघितलंस तर मी 10 अवतारामध्ये कधी मत्स्य झालो, कधी कुर्म झालो, कधी वराह झालो, कधी नृसिंह झालो, वामन झालो, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कल्की. म्हणजे मी कोणत्याही रूपात अवतरू शकतो आणि कोणत्याही काळात, मला बंधन नाही. बहुनी मे व्यतीतानी तव जन्मानीचा अर्जुना. पण तुला त्याचं स्मरण नाही, पण मला ते समस्तही स्मरे धनुर्धरा. मला त्याची आठवण आहे. मला माहित आहे की हा योग मधल्या काळात योगो नष्ट पर्यंत लोप पावला होता. तोच योग मी तुला पुन्हा सांगत आहे, असं 4थ्या अध्यायात भगवंत म्हणतात. ये इमम आहे ना ते विवस्वान मनवे हा मनुरिक्ष्वा कय ब्रवीत. असं म्हणजे काय की अर्जुनाला सांगितलं देवानं, मग हे जे जन्म मरण आहे, जन्म मरण याला तू भिवू नको. मरणाला तर बिलकुल, ते तुला कधी का होईना येणारच आहे. पण मरण म्हणजे काय भीतीदायक गोष्ट नाही, उलट मांगल्य आहे त्याच्यामध्ये. जसं एखादी मुलगी माहेराहून सासरला जाते, तसं इथून सासरला जाणे म्हणजे मरण, बाकी वेगळं काही नाही. आणि जीव शिवाला भेटायला जातो आणि नंतर त्याच्या कर्मानुसार पुन्हा त्याला पुनर्जन्म प्राप्त होत असतो. जर त्याची वासना शिल्लक नाही राहिली तर तो मला येऊन मिळतो, पुन्हा त्याला पुनर्जन्म न विद्यते. मग त्यानं जर चांगले कर्म केले तर कुठे जातो, सुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो बिजायते. मग तो सुचिमान श्रीमंत कुळात जातो, किंवा कुले भवती धीमताम, एखाद्या योगी कुळात जन्माला येतो. मग आपण म्हणतो ना ज्ञानोबराय, तुकोबराय यांना, ज्ञानोबरायला 16व्या वर्षी एवढं ज्ञान कसं आलं. 16 वर्षाचा मुलगा, आज त्याला एक ज्ञानेश्वरीची ओवी येत नाही, एक तरी ओवी अनुभव आहे. मग ज्ञानोबरायला संपूर्ण गीता मंथन करून त्याच्यावर भाष्य लिहायचं होतं 16व्या वर्षी. हे कसं शक्य झालं, तर हे उपजताची ज्ञानी तत्र तम बुद्धी संयोगम लभते पौरोदेहिकम.
हे पूर्वीचे योगी कुळात जन्मलेले असतात आणि ते भगवंताच्या रूपानंच अंशावतार रूपानं अवतरित होत असतात. त्यांना वेगळं कोणी गुरु करण्याची, हे आपल्यासाठी दाखवण्यासाठी असतं. निवृत्तीनाथ गुरु म्हणजे वास्तविक आपल्यासाठी आहेत ते, पण ज्ञानोबारायासाठी नाही. ज्ञानोबाराय उपजताची ज्ञानी आहेत, म्हणून त्यांना हे शक्य झालं. त्याला म्हणायचं कुले भवती धीमताम किंवा सुचिनाम श्रीमताम घे, अशा कुळात जन्म भेटतो. मग हे झालं आत्म्यासंबंधी काही प्रश्न झाले की आत्मा अमर आहे म्हणून तू मृत्यूची भीती ठेवू नकोस. आणि मृत्यू अटळ आहे हेही सांगितलं. जातशी ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतश्च तस्मात परिहारेते न तोम सोची तू मरश, त्याच्याबद्दल शोक तू करू नको, तू युद्ध कर. तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धेचं, मला माझं स्मरण कर आणि युद्ध कर. मग तसं करत करत मरण जरी आलं अंतकालेचं मामेव स्मरण मुक्तो अकलेवरम, मग मला जर तरी तू मला येऊन मिळशील, पण सतत स्मरण ठेव. कारण जिवंतपणी जर भगवंताचं स्मरण केलं तर अंतकाळी तीच वासना तयार होत असते, भगवंतात मन राहतं. नाही तर ऐन वेळी एखादा म्हणेल मी शेवटच्या वेळी साधना करेल तर येत नाही ते. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे सांगितलं. नाम तुझे वाचेशी आतोडे समागम घडे संतांचा, एकाएकी होणार नाही, यासाठी साधना करावं लागेल. आणि दुसरं सांगितलं भगवंतानं इच्छा आणि सिद्धी याच्यामध्ये जे अंतर आहे ती म्हणजे साधना. मग ही साधना तुला करताना धैर्य धरावं लागेल. किती धैर्य धरावं लागेल? एखादा साधक म्हणेल मी एवढी साधना केली, मला या जन्मात भगवंताची प्राप्ती झाली नाही, मग माझी साधना वाया गेली, असा प्रश्न अर्जुनाने विचारला. मध्येच त्याचा मृत्यू आला किंवा त्याला साधना करूनही काही प्राप्त झालं नाही, तर याला काय समजायचं? तर देव म्हणतात साधकानं असं धीर धरावा लागतो. लगे त्याचं फळ मिळावं अशी अपेक्षा करू नये. त्यानं कर्म करावं आणि फळाचा अधिकार माझ्याकडे ठेवावा. का? कारण कर्माकडं अर्ध लक्ष आणि फळाकडं अर्ध लक्ष जर लागलं त्याचं तर साधनेत बाधा येईल. म्हणून त्यानं काय करायचं की फक्त कर्म करायचं, फळ तर त्याला मिळणार म्हणजे मिळणार. आणि जर तेवढ्यातूनही त्याला एखाद्या जन्मात मी नाही प्राप्त झालो तो बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवानमाम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. मग त्याला जन्मोजन्मी साधना करायची तयारी ठेवली म्हणजे धैर्य. साधारण आपण आता बघा, आपण सगळे दुकानदार आहेत. दुकानदारामध्ये बघितलं तर सकाळी दुकानदार काय करतो, गल्ल्यावर आल्यानंतर संध्याकाळीच आपल्या किती गल्ला झाला, आज किती रुपये आपल्याला व्यापारात जमा झाले तो बघतो. तो एक तासाला पाहत नाही की मला किती पैसे जमा झाले एक तास. तसं साधनेमध्ये थोडी साधना केली की पाहायचं नसतं मला काय प्राप्त झालं, मला काय प्राप्त झालं. जीवन परमार्थात समर्पित केल्यावर अंतकाळी हिशोब बघायचा असतो परमार्थाचा दुकानदारासारखा. मग मात्र हिशोब बरोबर ताळा जुळतो. आपलं धरसोड ही साधनेत जमत नाही. मग मध्ये काही बाधा येतात, काही मग त्याला त्रिविध तापांनी ग्रस्त आहे. जीवाला अनेक बाधा आहेत ना, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन, अनेक व्याधी आहेत. त्याच्यातही जो धैर्य सोडत नाही आणि जो सर्व काळ भगवंताचं स्मरण करतो, मग त्याच्या प्रारब्ध वशात त्याला जे काही भोग आले त्या भोगातही तो ईश्वराचं स्मरण करतो, तो मात्र साधना खंडित करत नाही, तो सिद्धीला प्राप्त होतो. मग असा एखादा सिद्ध महात्मा हजारो जन्मात तयार होत असतो. मग काय बाकीचे बद्ध असतात, संसार गुन्हा, ह्या गुन्हामध्ये माणूस बद्ध होतो है ना. रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भव, ही तृष्णा बांधून ठेवते. मग ह्याच्यासाठी गीता हा मोह आपला घालवते. अर्जुनाचा तर मोह तात्काळ गेला आणि लगेच त्यानं नष्टो मोह स्मृती लब्धा सांगितलं देवाला, करिष्ये वचनम तव, आता मी तू सांगशील ते करतो, माझा मोह गेला. गीतेच्या तितक्याच वेळा त्याचा मोह गेला, पण आपला जन्मभर जाणं शक्य नाही. आपला जन्मभर मोह जाणं शक्य नाही, त्याचा गेला. तो सकुटुंबाची गेला ठाव म्हणजे सगळा गेला, तो कुटुंबासहित गेला. म्हणजे त्या मोहासोबत बाकी जे येत आहे ते सगळं गेलं. म्हणजे काय, माझा मोह नष्ट झाला, संदेह गेला, स्थितोस्मिगत संदेह गेला. आणि करिष्ये वचनम तो, अर्जुनानं कबुली दिली, देवा तुझं हे ज्ञान ऐकून माझा मोह गेला, आता तू सांगशील. त्याला नॉट टू क्वेश्चन व्हाय बट टू डू ऑर डाय म्हणला. आता प्रश्नच करत नाही मी, प्रश्नच संपले. 18व्या अध्यायात प्रश्न संपले. तृप्त झाला अर्जुन, तृप्त झाला. कोण तृप्त होणार नाही? एवढं ज्ञान आपल्याला देणारा भगवान श्रीकृष्ण माझ्या जवळ आहे हे बघूनच अर्जुनाला, म्हणजे अर्जुन हर्षभरीत झाला की साक्षात देवानं मला निमित्त करावं, म्हणजे मी भाग्यवान आहे, मी भाग्यवान आहे. अर्जुनाला, आणि अर्जुन भाग्यवान आहे. देवाला जे विश्वरूप दर्शन ऋषी मुनी हजारो वर्षे साधना करून प्राप्त होत नाही, योग्यांच्या ध्यानात देव येत नाही, तो अर्जुनाच्या मागे पुढे होता. तो आम्हाची मागे पुढे, म्हणजे अर्जुनाचे रथ वारून वागवी सर्वे सोडी, एवढे भक्तीचे उपकार सांगितले.
म्हणजे एवढं भक्तीचे उपकार आहेत की भक्तासाठी देवानं एवढे म्हणजे कष्ट घेतले अर्जुनासाठी, पांडवासाठी धर्म स्थापन करायचा होता. धर्म संस्थापनार्थाय देव आले होते. मग अर्जुनानं विचारलं, ठीक आहे देवा, मग आणखी मला ज्ञान सांग. स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशवा स्थितदी किम प्रभासेत किमासेत वर्जित किम. एखादा स्थितप्रज्ञ पुरुष आहे, तो संसारात दिसतो परंतु त्याचं मन संसारात नसतं, त्याचे लक्षणं सांग. मग त्याचे लक्षणं देवानं सांगितले की एखादा जो स्थितप्रज्ञ असतो तो कुणाला म्हणायचं स्थितप्रज्ञ? प्रजहाती यथा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेव आत्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. जो आत्म्यामध्येच आत्मानंदात लीन राहतो आणि ज्याच्या सगळ्या कामना नष्ट झाल्या, ज्याला या जगात आता प्राप्त करण्यायोग्य काही वाटत नाही, एकमेव परमात्मा सोडला तर. म्हणजे देव फक्त प्राप्त करण्यायोग्य आहे आणि मनुष्य जन्मच त्याच्यासाठी आहे की मला फक्त देव प्राप्त करायचा आहे. बाकीचे साधनं, भौतिक साधनं, भौतिक सुखसोयी किती जरी मी गोळा केल्या तर सगळ्या काय पृथ्वीचं राज्य मला एकट्याला मिळणार नाही. आणि कदाचित एखाद्यानं सायासानं जोडलंही रावणासारखं तर ते फार काळ टिकेल ह्याची शाश्वती नाही. म्हणून देवा ह्या जगात प्राप्त करण्यायोग्य काय? धन प्राप्त करण्यायोग्य नाही, कुटुंब संसार बाकीच्या गोष्टी भौतिक किंवा रिद्धी सिद्धी अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ह्याही प्राप्त करण्यायोग्य याला मर्यादा आहे. मग एकमेव तू प्राप्त झालास ह्या जगात की मग मात्र मला दुसरं प्राप्त करण्यायोग्य काही नाही. कारण तुझ्याजवळ सगळ्या सिद्धी आहेत. तू एकदा प्राप्त झालास की मग दुसऱ्या भौतिक गोष्टीची मला इच्छा नाही. त्याला म्हणायचं सगळ्या कामना जाणं. एवढं सोपं नाही. आपल्या कामना जात नाहीत, आपल्या कामना असतात मनामध्ये, हे व्हावं ते व्हावं, चांगल्या वाईट कशा का होईना, पण कामना नष्ट होणं सोपं नाही. आशा तृष्णा हे जाणं सोपं नाही. मग आशा हे समूळ खणून काढावे सांगितलं, तेव्हाची गोसावी व्हावे त्यांनी. मग ह्या कामना जातील कशा? देवानं सांगितलं की जीव जन्माला आला म्हणजे तो कामना करतच राहतो. काही नाही करायचं म्हणलं तरी कामना करतो, कारण त्याचं मन तसं बनलेलं आहे. मग त्या मनाला अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टीनं त्याला स्थिर करावं लागेल माझ्यामध्ये. अभ्यासेन तू अभ्यास योगेन कोणतेही वैराग्यच गृह्येति. बरोबर असं सांगितलं देवानं. अभ्यासेन तू कोणते वैराग्यच गृह्येति. अभ्यास आणि वैराग्यानं मन स्थिर कर आणि ह्या कामना घालव. मग दुसरं आणखी अर्जुनाला पुढे देव सांगतात की आणखी स्थितप्रज्ञ म्हणजे कसा? दुःखेषु अनुद्विग्न म्हणा सुखेषु विगत स्पृहा वितराग भय क्रोध स्थितधीर मुनीर उच्यते. असा एखादा स्थितप्रज्ञ असतो. स्थितप्रज्ञाची अशी 56 लक्षणं देवानं दुसऱ्या अध्यायात सांगितली. मग नंतर तिसऱ्या अध्यायात दुसऱ्या सांख्ययोग झाल्यानंतर कर्मयोग सांगितला की कर्म हे केलंच पाहिजे. तू नाही म्हणलास तरी कर्म तुझ्याकडून घडणार आहे, कारण का जीव हा कर्माच्या अधीन आहे, तो कर्म करतोच, तो कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून कर्मयोग जो आहे त्या कर्मयोगात भगवंताला केंद्रस्थानी ठेवून तू जर कर्म केलेस तर माझी पूजा होईल. म्हणून कर्माला तू धिक्कारू नको. नियत कर्म विहित कर्म तुला करावंच लागेल असा उपदेश केला. पुन्हा चौथ्या अध्यायात ज्ञान कर्म संन्यास मध्ये देवानं सांगितलं की कर्म करत असताना कर्मामध्ये ज्ञान कर्म भक्ती याचा समन्वय माणसाकडे असला पाहिजे, तिन्हीचा समन्वय असला पाहिजे आणि विवेकपूर्ण कर्म केले पाहिजेत, जेणेकरून विहित कर्तव्यही व्हावं, समाजाचं हित व्हावून भगवंताची भक्ती वाढावी असं सांगितलं. पुन्हा कर्म संन्यास योग 5व्या अध्यायात देवानं सांगितलं की त्याग आणि संन्यास ह्याच्यातला थोडा फरक सांगितला भगवंतानं. काम्यानाम कर्मनाम न्यासम संन्यासम कवयो विदुः. म्हणजे काम्य कर्माचा त्याग म्हणजे संन्यास. आता हे संन्यासाला मार्गदर्शन आहे त्या रूपानं. बरं, म्हणजे संन्यासी आपण साधारण बघतो की संन्यासी म्हणजे भगवे कपडे घालणारा, पण देव म्हणतात भगवा रंग कपड्याला नाही मनाला लागला पाहिजे तर तो संन्यास झाला. पुन्हा कपड्यात संन्यास नाही तर वृत्तीत संन्यास आहे. देवाचं सांगणं बघा कसं आहे, वृत्ती पाहिजे, संन्यासी वृत्ती. मग कोणतेही कपडे अंगावर असू द्या, तो संन्यासी आहे. नेयम नित्य संन्यासी सांगितलं. कशामुळं? तो जर काम्य कर्माचा त्याग करत असेल तर त्याच्या कपड्यालाही महत्व आहे, त्याच्या वृत्तीला महत्व आहे, मग तो कोणतेही कपडे घालू द्या. म्हणजे संन्यास वृत्तीत आहे हे देवानं सांगितलं. म्हणजे वृत्तीत म्हणजे त्याची वृत्ती अशी पाहिजे की कुठल्याही कामना त्याच्यामध्ये नसल्या पाहिजे, काम्य कर्म त्याच्याकडून झाले नाही पाहिजे. अशा पद्धतीनं तो जर राहत असेल तर तो संन्यासी. म्हणजे त्या कपड्याचा जो भगवा रंग आहे, समर्पण त्याग हे त्याच्यातून सूचित होतं, ते त्याच्या जीवनात आलं पाहिजे, तो झाला खरा संन्यासी. नाही तर एरवी तर मग भगवे तरी श्वान सहज त्यांचा वेश, ते त्या अनुभवाचा काय पंत म्हणले. अशा पद्धतीने म्हणून हे संन्यासाचं लक्षण सांगितलं. 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग सांगितला. योग्यासाठी हा अध्याय महत्वाचा आहे. योगी लोक कसं मन स्थिर करतात, भगवंताला कसं प्राप्त करतात, त्याच्यामध्ये संयमाचं महत्व सांगितलं.
दोन गोष्टी आहेत, भोग आणि त्याग. हे माणसाला दोन्ही नको असतं. अतिभोग म्हणजे माणसाला ह्याच्याकडे नेतो तो. हा, भोगे रोगा दिले जोडून, बरोबर. म्हणजे अतिभोग हा माणसाच्या अधोगतीला कारणीभूत आहे आणि अतित्याग सुद्धा कारणीभूत आहे म्हणतात देव एका ठिकाणी. कसं? कारण का, जर क्लेशोधिकत शरीराला जर कर्षयंत शरीर असतं, शरीरालाही जरी अति त्रास दिला एखाद्या योग्यानं, ती मला त्रास होत असतो. त्यापेक्षा हा योग कुणाला साध्य होतो? संयम ज्याच्याकडे, आत्मसंयम. मग हा संयम युक्त आहार विहारस्य, म्हणजे युक्त आहार, अति खायचं नाही कमी खायचं नाही, त्यात शरीराला जेवढं लागतं तेवढंच खायचं, त्यालाच साध्य होतो म्हणतात देव. सकाळीच हा आपल्या श्लोकावर चर्चा झाली की अति खाणाऱ्याला, अति झोपणाऱ्याला, अति जागरण करणाऱ्याला हा योग साध्य होत नाही. मग संतुलन पाहिजे. म्हणजे संयमाचं महत्व गीता सांगते. म्हणजे काय? त्यागही नको आणि भोगही नको. एक महापुरुष एकदा विमानानं जात होते आणि ते विमानामध्ये बसल्यानंतर त्यांना त्या मधल्या ज्या लोकांनी सांगितलं की तुमच्या सीटचा बेल्ट लावून घ्या. ते विचार काय करत होते की त्याग का भोग, त्याग का भोग. त्या महापुरुषाचा विचार चालू, जीवनात त्याग असावा का भोग असावा, त्याग असावा का भोग असावा. त्यांचं मंथन चालू होतं आणि तितक्यात तो येऊन म्हणतो, अहो बेल्ट लावून घ्या विमानाचा. मग त्यांनी ठरवलं की त्यागालाही बेल्ट लावला पाहिजे आणि भोगालाही भोग. म्हणजे काय की अति कोणते? अति सर्वत्र वर्ज्य आहेत, अति नको. म्हणजे काय की अति भोग नाही, परिमित भोग असले पाहिजे. आता ग्रहस्थ आहेत आपण, त्याच्यामध्ये परिमित भोग, जे भोग माणसाला भगवंताकडे घेऊन जातील त्या भोगाला किंमत आहे. अतिभोग वृत्ती ठेवणं म्हणजे राक्षसी मासुरीम चैव, राक्षसी वृत्ती आहे ती. म्हणजे मग तो म्हणतो ईश्वरोहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी, अशी वृत्ती होते मग रावणासारखी. माझ्यापेक्षा दुसरा ईश्वरच नाही, मला सगळे भोग प्राप्त व्हावे. त्याच्या कामना, त्याचं यज्ञ दान सगळं कशासाठी असतं? स्वतःला इप्सित प्राप्तीसाठी. मग हे होतं, मग माणूस राक्षस बनतो. म्हणून देवानं दैवी गुण पुढे सांगितलेत, अभयम सत्व संशुद्धी. हे दैवी गुण कसे असले पाहिजे ना. आसुरी लोक काय म्हणतात, आसुरी लोक कसाचा आश्रय घेतात, त्यांचे गुण कोणते तेही देवानं सांगितलं. मग आसुरी होतो माणूस त्यागानं, भोगानं. अतिभोग नसावा. जसं उदाहरण ययातीचं दिलेलं आहे. ययातीनं अतिभोग, अतिभोग. मग त्याला शेवटी लक्षात आलं की किती जरी भोग भोगले ह्या पृथ्वी तलावरले, मग प्रत्येक इंद्रियाचा भोग वेगळा. इथं भोग म्हणजे स्त्री पुरुष संबंध एवढाच नाही, तर प्रत्येक इंद्रियाचा भोग, प्रत्येक इंद्रियाचा काम वेगळा आहे. कानाचा वेगळा, जिभेचा वेगळा. जिभेला चांगलं चांगलं खावं वाटतं किंवा जिभेला अभद्र बोलणं आलं, ते सुद्धा जीभ खाली गेली. जिभेला चांगलं बोलणं यावं, वाणी शुद्ध व्हावी, जिभेला योग्य तेच खायला द्यावं, परिमित आहार द्यावा. हे जिभेचे भोग कमी केले पाहिजे, जिभेला लागतात तेवढेच. कान, डोळे, प्रत्येक इंद्रियाचे भोग वेगळे. आता हे लक्षात घ्या. म्हणजे इथं काम म्हणजे ह्याचा अर्थ प्रत्येक इंद्रियाचा काम वेगळा आहे. जे डोळ्याला पाहिजे ते कानाला उपयोगाचं नाही, नाकाला जे पाहिजे ते तोंडाला उपयोगाचं नाही, तोंडाला उपयोगाचं आहे ते हाताला उपयोगाचं नाही. प्रत्येक इंद्रियाला वेगवेगळं त्याची मागणी असते, त्याला म्हणायचं काम. त्यात हा काम आवरता आला पाहिजे. आणि परिमित काम आहे तो माझी विभूती आहे. देव म्हणतात धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभा. म्हणजे प्रजोत्पत्ती करण्यासाठी जो काम स्त्री पुरुषामध्ये आहे तो माझी विभूती, म्हणजे तो आवश्यक आहे. त्याला परिमित काम म्हणायचं. म्हणजे ऋषी मुनी जी प्रजा उत्पन्न करायची ती प्रजा संस्कारी व्हावी म्हणून फक्त परिमित भोग भोगायची. त्याला म्हणून संयम सांगालो आपण. संयम काय आहे? संयम म्हणजे अति भोगही नको आणि अति त्यागही नको, दोन्हीच्या मधला म्हणजे संयम. म्हणजे उदाहरण एक आपल्या व्यवहारातलं सांगतो. माझ्या समोर जर तुम्ही भज्याची प्लेट आणून ठेवली तर मी 2 भजे खावेत आणि भजे एवढे सुंदर आहेत की मला प्लेटभर खावे वाटत आहेत पूर्ण, पण 2च खायचे आणि बाजूला व्हायचं, ह्याला म्हणायचं संयम. काहीच न खाणे, अगोदरच सगळ्या इंद्रियाला मारणे नाही, हे मला त्याग करायचा पूर्ण, याला म्हणायचं संपूर्ण अति तीव्र टोकाचा त्याग. आणि संपूर्ण हडप करणे हा अति तीव्र टोकाचा भोग. आणि 2च खाऊन पुढे आणखी खावेसे वाटतात, खूप चांगले आहेत, पण बंद करणं, याला म्हणायचं संयम. मग हा संयम गीता शिकवते. म्हणजे अति भोगही नाही, पूर्ण त्यागही नाही, 2 खाऊन म्हणजे तुला युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु असं सांगितलं. एवढं महत्वाचं आहे. म्हणजे हा संयम झाला. मग हे संयमाचं तत्वज्ञान फक्त भगवान श्रीकृष्णाने दिलं जगात. सगळे म्हणायचे असं कसं, आम्ही त्याग करतो, आम्ही त्यागी आहेत, पण भगवान श्रीकृष्णानं त्यागालाही फाटा देऊन संयमाला तत्वज्ञान गीतेमध्ये दिलं. ही सगळ्यात मोठी देणगी आहे. आतापर्यंत जगामध्ये 48 संस्कृती झाल्या.
48 संस्कृतीमध्ये 47 संस्कृती नाश झाल्या आणि फक्त भारतीय संस्कृती जिवंत आहे. का? तर त्याच्यामध्ये काम आणि अर्थ ह्या दोन्हीची योग्य व्यवस्था फक्त भारतीय संस्कृतीत आहे. काम आणि अर्थ म्हणजे परिमित काम, संयमित काम, आणि अर्थ सुद्धा जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, पैसा. ह्या दोन्हीची व्यवस्था बाहेर कोण्याही राष्ट्रामध्ये नाही. त्याच्यामुळे त्या राष्ट्रातल्या सगळ्या संस्कृतीचा नाश झाला. मग बऱ्याच जणांनी संशोधन केलं तर भारतीय संस्कृती उत्तर सापडलं की इथं 4 पुरुषार्थ आहेत. त्या पुरुषार्थामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष. याच्यामध्ये कामाची आणि अर्थाची एवढी जबरदस्त व्यवस्था भगवान श्रीकृष्णाला लावून दिलेली आहे की ती कोण्याही संस्कृतीत सापडली नाही. म्हणजे ग्रहस्थी राहायचं परंतु अलिप्त राहायचं, चिखलात राहायचं पण कमळासारखं राहायचं. म्हणजे केवळ चिखलाच्या बाहेर राहायचं तर एखादा ऋषीमुनी हिमालयात जाईल आणि तो तिथे राहील, तपश्चर्या करेल, कारण त्याला एकांतवास आवडणार नाही, कुणाचं स्त्रीचं दर्शन नको म्हणून तो तिथं जाईल. पण तिथंही त्याच्या मनात जर एखादी भावना आली तर तिथं सुद्धा एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, स्त्री ओखटी तेजू म्हणसी तरी कल्पने एवढी भोगती. मग तिथं जरी तू कल्पना केलीस तरी सुद्धा तिथं जाऊनही तुझा उपयोग नाही. त्यापेक्षा तू ग्रस्ताश्रमात राह आणि काम्य कर्माचा म्हणजे संयमात राहा. हे तत्वज्ञान फक्त गीता देऊ शकते. म्हणजे आपल्याला गीता संन्यासी बनवत नाही, गृहस्थीच राहा पण पती पत्नीनं लक्ष्मीनारायणासारखं राहावं, एकमेकासोबत प्रेमानं राहावं आणि धर्म कार्यात पत्नीचा सहभाग असावा. पुढे भगवंत एका ठिकाणी सांगतात, कीर्तीर श्री वाक्य नारी नाम स्मृतीर मेधा धृती क्षमा. स्त्रीकडं कीर्ती असली पाहिजे. स्त्री सुद्धा आपल्या धर्म कार्यात आपल्या बरोबरीनं सहाय्य दिलं पाहिजे. म्हणून कोणतंही कार्य असेल तर दोघांनी जोडीनं आपण करतो. यज्ञ असेल तरी सुद्धा पत्नीला बसवावं लागतं सोबत, कारण आपण अशी शपथ घेतलेली असते लग्न लावत असताना, धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी नातीचरामी, अशी शपथ घेतली असते. म्हणजे मला यज्ञीय कार्यात माझ्या जीवनभर साथ देणारी माझी अर्धांगिनी असली पाहिजे. हे संयमाचं तत्वज्ञान आहे. मग आम्ही दोघांनी व्यवस्थित संसार करावा, प्रजोत्पत्ती करावी, पितृऋण त्याच्यातून मुक्त व्हावं, देवऋणातून मुक्त व्हावं, ऋषी ऋणातून मुक्त व्हावं. म्हणून धन्यग्रस्त आश्रमा सांगितलं. म्हणजे काय? संयम. मग स्त्रीला कीर्ती तिच्याकडे असली पाहिजे, कारण कीर्ती हा गुण मुळामध्ये, जसं सीता मातेला गरज नव्हती रावणाला भिक्षा द्यायची, पण रघुकुल रीत सदा चली आई रे, प्राण जाई पर वचन न जाईन. दुसरी एक रघुकुळाची रीत होती की आलेला याचक गृहस्थीच्या दारातून परत नाही गेला पाहिजे. मग सीता मातेसमोर धर्मसंकट उभा राहिलं की या याचकाला जर परत केलं तर आपल्या कुळाची अपकीर्ती होत आहे. म्हणून तिनं लक्ष्मण रेषा ओलांडूनही भिक्षा दिली. बरेच जण ह्याच्या वाद घेतात, त्याचं उत्तर हे आहे, म्हणजे आपल्या कुळाची अपकीर्ती होऊ नये म्हणून लक्ष्मण रेषा ओलांडूनही भिक्षा दिली. परिणामी संकट ओढवून घेतलं, पण कीर्तीर श्रीवाक्य नारी नाम, अशी नारी असावी. म्हणून अहल्या, सीता, तारा, मंदोदरी तथा सकाळी आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये सीता मातेचा नंबर आहे. स्त्री लक्ष्मीवान असली पाहिजे, गुणवान, लक्ष्मीवान. आणि स्त्री ही महान कार्य करण्यासाठी जन्माला आली आहे, कारण ती भगवंताची उत्कृष्ट कलाकृती आहे. सगळ्यात उत्कृष्ट कलाकृती म्हणजे स्त्री आहे. म्हणजे स्त्रीचा त्याग करणं म्हणजे काय मी मोठा संन्यासी आहे किंवा हे नाही असं नाही, तर काय पाहिजे? संयमित तत्वज्ञान दिलेलं आहे. म्हणून स्त्री ही महान कार्य करण्यासाठी जन्माला आहे. जुन्या काळी सुद्धा गार्गी, मैत्री, अहल्या, तारा, सीता, मंदोदरी ह्या महान स्त्रिया होत्या की ज्या ऋषीच्या सोबत सुद्धा शास्त्रार्थ करू शकत होत्या. अशा स्त्रिया होत्या. त्यांनी एक आपल्या शंकराचार्य एकदा ह्यांच्यासोबत वादविवाद करण्यासाठी मंडन मिश्रासोबत, तर त्यांची पत्नी सुद्धा शंकराचार्यासोबत शास्त्रार्थ करू शकत होती. इतकं तिलाही ज्ञान होतं. मला म्हणायचं कीर्तीर श्रीवाक्य नारीनाम स्मृतीर मेधा धृती क्षमा. स्मृती, धृती तिच्याकडे आहे, म्हणजे ती एक ध्येय देऊ शकते आपल्या मुलाला. जसं आधुनिक स्त्रियाही काही आहेत, पण एक मोठं ध्येय देणारी स्त्री असली पाहिजे. म्हणून स्त्रीनं मी स्त्री आहे, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, संत जनाबाई म्हणतात. म्हणून स्त्री सुद्धा मोक्षाची अधिकारी आहे. स्त्री सुद्धा भगवंतानं तिला जवळ घेतलं. काय भगवंताने एक श्लोक टाकला मुद्दाम, स्त्रियो वैशास्तता शूद्रास तेपी अंती पराम गतिम. बरेच जण म्हणतात ना, न स्त्री स्वातंत्र्य मरहती, मनुस्मृतीतला श्लोक आहे, पण त्याच्या आधीचा श्लोक आहे, पिता रक्षती कौमारे. पिता कौमार्यात म्हणजे तारुण्यपणात रक्षण करतो.
पुन्हा पती रक्षण करतो, पुन्हा वार्धक्यात मुलगा रक्षण करतो. या संबंधानं आर्थिक प्राप्तीच्या, आर्थिक स्वातंत्र्याच्या संबंधानं तो श्लोक आहे, पण त्याचा आपल्या भारतात पूर्ण विपरीत अर्थ लावला गेला आणि मनूला सगळ्यांनी दोष दिला. पण वास्तविक मनुस्मृतीमध्ये मनूंनी जी व्यवस्था निर्माण केली होती ती आपल्या समाजासाठी पोषक होती. चांगला समाज, सुदृढ समाज निर्माण व्हावा म्हणून होती. आज समाजात जेवढे काही अनाचार, चोरी, भांडखोरी, मारामारी, अत्याचार हे आहेत, ह्याचं कारण समाज व्यवस्था दिलेल्या, ऋषींनी दिलेल्या स्मृतीनुसार नाही. आपलंच उत्तर आपल्याजवळ आहे पण आपल्याला माहित नाही. म्हणून आपण स्मृती वाचल्या पाहिजे. आता कलो पाराशर स्मृती, पाराशर स्मृतीनं दिलेले नियम आपण फॉलो करत नाहीत, म्हणून आपल्या कुटुंबात प्रेम नाही, कुटुंबात कलह, समाजात कलह, राजकारणात कलह, शिक्षणात कलह. आदर्श शासन व्यवस्था, आदर्श शिक्षण व्यवस्था, आदर्श राज्य व्यवस्था आपण हरवून बसलो. कशामुळं? आपला जुना ठेवा आपण फक्त पूजेपुरता वापरला, तो फॉलो केला नाही, तो लागू केला नाही, अंमलबजावणी केली नाही. मग हे भारतामध्ये जेव्हा आपल्या लक्षात येईल त्यावेळेस आपण ही व्यवस्था आणू शकतो. आदर्श आपण आजही म्हणतो, आदर्श राम राज्य यावं, राम राज्याची कामना करतो. कारण का? राम राज्यामध्ये सर्वजण सुखी होते, कुटुंब व्यवस्था सगळी सुखी होती, समाज सुखी होता, दुःखी माणूस बघायलाही सापडत नव्हता. मग कसं काय? संसार तर त्यावेळेस त्यांनाही होता, तोही त्यावेळेसही दुःखामुळेच होता, पण त्यांनी सुखी केला, सुखी केला. अवघाची संसार सुखाचा करेन, किंवा अवघा संसार सुखरूप केला विठ्ठल स्वरूप म्हणून. म्हणजे या संसारात आलो तर भगवान केंद्रस्थानी ठेवून त्याच्यासाठी कर्म करीत राहणं आणि भगवत प्राप्तीसाठी माझे प्रयत्न असणं, असं असेल तर मात्र मग मी ह्या संसारातून तरुण गेलो म्हणून समजा. कारण भगवान म्हणतात तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात, मी त्याला तरुण नेतो. अशा पद्धतीनं भगवंतानं पुन्हा आत्मसंयम सांगितलं. ह्याच्यावर थोडा जास्त वेळ का दिला की याच्या संबंधानं बऱ्याच चुकीच्या कल्पना समाजात आहेत. मग 7व्या अध्यायामध्ये भगवंतानं ज्ञान विज्ञान योग सांगितला. त्याच्यामध्ये भगवंतानं सांगितलं 7व्या अध्यायात काही प्रकृतीचे नियम सांगितले. त्याच्यानंतर हे ज्ञान भगवंतानं 7व्या अध्यायात काही गोष्टी, मला वाटते 10-12 काहीतरी प्रकार, 8-10 प्रकृती 7व्याच अध्यायात सांगितलेली आहे का 8व्या की. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भगवंतानं 7व्या अध्यायातही भरपूर ज्ञान दिलेलं आहे. पुन्हा 8वा अक्षर ब्रह्मयोग, त्याच्यात 8 प्रश्न अर्जुनाचे होते की आदिभूतम आहे ना ते, आदिभूत आदिदैव अध्यात्म याच्याविषयी, त्याच्याविषयीचं ज्ञान भगवंतानं दिलेलं आहे अर्जुनाला. मग अध्यात्मविद्या किती श्रेष्ठ आहे ते 8व्या अध्यायात भगवंतानं त्या प्रश्नाचे उत्तरं दिलेले आहेत. 9व्या अध्याय मात्र फार गहन आहे, दिसायला सोपा परंतु ज्ञानानं ओतप्रोत 9व्या अध्यायात भगवंतानं विशेष आपला जीव ओतलेला आहे. राजविद्या राजगुह्य योग. कारण कसं असतं, गुह्य हे अति आप्त माणसाला सांगितलं जाते. गुह्य ठेवा कुणालाही भेटत नाही. जसं आपण सर्वत्र फिरत असतो पण आपल्या गुह्य गोष्टी कुणालाही सांगत नाहीत. तेवढा अधिकारी व्यक्ती, तेवढा विश्वासू पाहिजे. मग इथं अर्जुन विश्वासू आहे म्हणून ते गुह्य अर्जुनाशी बोलत, अर्जुनाला सांगितलं गुह्य राजविद्या राजगुह्य योग सांगितला. त्याच्यामध्ये भगवंतानं भक्ती करणारा जो आहे तो त्याच्या इतका श्रेष्ठ कोणी नाही. भक्तासाठी मी त्या भक्ताचा दास होतो, इतका मला भक्त आवडतो. अशा काही गोष्टी भगवंतानं सांगितल्या. न मे भक्त प्रणश्यती, हे आश्वासन दिलं भक्ताला की भक्त कधीच नाश पावत नाही, ते दुर्गतीला जात नाही, माझा भक्त सद्गतीलाच जाईल. म्हणून माझ्यावर जो प्रेम ठेवील त्याला मात्र मी जवळ करणार, ह्याच्यात निश्चिंत राहतो अर्जुना. आणि माझ्या भक्ताचा योगक्षेमही मी चालवतो, हे 9व्या अध्यायात सांगितलं. अनन्यास चिंतयन्तो माम. मग योगक्षेम मोहाम्यम म्हणजे काय की देव, योग आणि क्षेम ह्या 2 गोष्टी आहेत. म्हणजे अप्राप्त वस्तू प्राप्त करून देतो भक्ताला आणि प्राप्त वस्तूचं रक्षण करणं म्हणजे क्षेम. ह्या दोन्ही गोष्टी भक्ताच्या करतो. म्हणून भक्तानं फक्त मला आपलं मन आणि बुद्धी द्यावी, मी त्याचं सर्वस्व पुन्हा त्याचा संसारच चालवावा. किंबहुना त्याला काय लागतं काय नाही याची पुन्हा त्यानं चिंता करायची गरज नाही. एकदा माझ्यावर भार टाकून द्यावा आणि पाहावं त्यानं की मी चालवतो की नाही. माझं वचन आहे. जसं पत्नी एकदा पतीवर भार टाकून देते, मग मात्र त्या पतीला सर्व तिचं करावं लागतं, तो करतो का? एकदाच समर्पण केलं तिनं, आत्मसमर्पण. तसं भक्तीमध्ये काय महत्वाचं आहे? समर्पण महत्वाचं आहे. भक्तीमध्ये समर्पण पाहिजे की मनातून देवावर समर्पण पाहिजे. काय की मला मिळावं देवाकडून म्हणून माझं समर्पण नसावं, किंवा काहीतरी इच्छा हेतू धरून माझी भक्ती नसावी, त्याला सकाम भक्ती म्हणायची.
निष्काम भक्ती असावी. देवा मी तुझं नाव का घेतो हा प्रश्नच मनात यायला नाही पाहिजे. मी तुझी भक्ती का करतो मला माहित नाही, माझं तुझ्यावर प्रेम आहे बस. जसं आईवर माणसाचं प्रेम असतं, मग मी आईला आई का म्हणतो किंवा आईवर प्रेम का करतो हा प्रश्नच नाही, कारण ती माझी आई आहे. प्रेम करण्याचा प्रश्न आहे, मनातूनच मला तिच्याविषयी प्रेम आहे. तसं देवा मी तुझ्यावर प्रेम का करतो हा प्रश्नच आला नाही पाहिजे. तू मला जन्माला घातलंस, माझं जीवन चालवतोस, खाल्लेलं पचवतोस, रक्त बनवतोस, माझं सर्व जीवन चालवतोस, किंबहुना माझा श्वासोश्वास तुझ्यामुळे आहे, हृदय चालतं तुझ्यामुळे आहे. मी झोपलो तरी तू माझ्या मायेचा हात फिरवतोस, मला प्रेमानं उठवतोस, झोपवतोस. तरी सुद्धा मी किती कृतज्ञ आहे, मी किती कृतज्ञ आहे. तुझी आठवण सुद्धा करत नाही म्हणजे इतका मी कृतज्ञ आहे. मला माहीत सुद्धा नाही, ओळख सुद्धा नाही की ह्या जन्मामध्ये आत्माराम ओळखी करून घ्यायचा आहे, देव आपला करायचा आहे. मी ह्या संसाराच्या गाड्यामध्ये, प्रपंचाच्या गाड्यामध्ये सगळ्या लोकांना धरून राहिलो, सगळीकडे फिरलो, पण तुला सोडून. तुला सोडलं मग ह्या जगामध्ये माझा जगण्याला अर्थ काय? तुला सोडलं म्हणजे मी सर्वस्व सोडलं, मी जन्म वाया घातला, तू मुद्दल गमाविले सांगितलं. तो जन्मा येऊनी काय केले, तो मुद्दल गमाविले. म्हणून आपुला तो एक देव करून घ्या. बाकीचे थोड्या काळासाठी आहेत, पती पत्नी थोड्या काळासाठी साथ देणार आहेत, समाजही थोड्या काळासाठी साथ देणार आहे. सगळे सेजेची कामी न दूर राहे, मृत्यू आल्यावर तर कोणीच कामाला नाही. एरवी सुद्धा फार आधार देणारे लोक नाहीत मला. तोंडापुरते म्हणतील मला किंवा थोडा वेळ जवळ करतील, पण तू एकदा जवळ केल्यास मला कल्पांतापर्यंत तू मला दुःख देणार नाहीस. म्हणून मी तुझ्या इतका जवळ करण्यायोग्य ह्या जगात कोण आहे हे मला ओळखता आलं पाहिजे. ह्या जीवामध्ये, ह्या जन्मामध्ये फक्त तू माझा आपतायस एवढं मला कळायला पाहिजे. देवा किती जरी मी कुठेही राहिलो तरी तुला विसरणार नाही. म्हणून कृतज्ञता हा गुण सगळ्या गुणांचा पाया आहे. जसं एखाद्या बंगल्यावर चढून जावं वर, आणि वर गेल्यावर लक्षात यावं की खोलीच्या चाव्या खाली गाडीत राहिल्या, म्हणजे तिथून पुन्हा खाली यावं लागतं. तसं कृतज्ञता हा बेसमेंट आहे, चावी आहे, ही सोबतच पाहिजे. माझ्यावर ज्यांचे उपकार आहेत, माझ्या गुरुचे उपकार आहेत, कारण गुरूंनी मला हे ज्ञान दिलं, गुरूंनी मला आत्माराम ओळखी करून दिला. तुझ्या आतच देव आहे, तूच ब्रह्म आहेस. आपण जे ब्रह्मसूत्र वाचतो किंवा वेदांचे महावाक्य वाचतो, तत्वमसी श्वेतकेतू. तत्वमसी म्हणजे काय? तत्वमसी, तूच ब्रह्म आहेस, तू वासुदेव तत्वता हे ज्ञान करून दिलं. मग माया आणि अविद्या ह्या दोन्हीमुळे तुला लक्षात येत नाही तुझं मूळ स्वरूप. जसं एखादं भांड भरपूर दिवस त्याच्यावर काळीमा चढलेली असावी आणि ती पितळेचं आहे का दुसऱ्या कोणत्या धातूचं आहे ओळखू येऊ नये, पण त्याला जेव्हा घासून स्वच्छ कराल तेव्हा लक्षात येते हे भांड तर सोन्याचं आहे, म्हणजे कधी त्याची काळीमा काढल्यावर. तसं देवा मी म्हणजे माझ्यावर काळीमा अविद्येची, मायेची आणि अकर्माची चढलेली आहे. मग ही काढून टाकली की मी शुद्ध ब्रह्म आहे, ही शुद्ध ब्रह्म. मग ब्रह्मसूत्रात व्यासांनी हाच संदेश सांगितला. हाच संदेश भगवंतानं वेदांताच्या महावाक्यात सांगितलं की तू ब्रह्म आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हे स्वरूप ओळखी करून घेतो. कारण का अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप सर्वत्र सर्वेंद्रियानाम सदा मे समत्वम न मुक्तीर्ण बंध चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हणजे काय की मी शिव स्वरूप आहे, मी देव आहे. हे जेव्हा कळेल, अहम ब्रह्मास्मी, हे जे शंकराचार्यांचं तत्वज्ञान आहे, अहम ब्रह्मास्मी, हे ज्ञान गुरुमुखातूनच मिळतं. गुरुच आपल्या स्वरूपाची खरी ओळख करून देऊ शकतो. आत्मस्वरूपाची ओळख जो करून देतो तोच आपला गुरु. आत्मस्वरूपाची ओळख करून देतो. म्हणजे गुरु कशासाठी हवा आहे जीवनात? आपल्याला ज्ञान द्यावं आणि आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख व्हावी, आणि आपण ज्या मायेत पडलो, ज्या अविद्येत गुरफटलो ती जावी. म्हणजे हा देह म्हणजे मी ही जी भावना होती ही जाऊन ब्रह्म म्हणजे मी ही यावी. पुन्हा या माईक जगामध्ये, माईक पदार्थामध्ये मी गुंतलो, मला हे हवं, ते हवं, ते हवं. जसं काय मी ह्या पृथ्वीत आलो, अमर आहे, फार दिवस राहणार आहे, अजिबात नाही, शाश्वती नाही, कधी जाणार आहे शाश्वत नाही. मग ह्या जन्मात मला प्राप्त फक्त तुला करून जायचं तर जन्माचं सार्थक आहे. जसं एखाद्या गुरुजीने एखाद्या विद्यार्थ्याला काम सांगावं आणि तेच काम त्यानं करावं तर महत्वाचं आहे. नाही तर तो दुसरंच काम करत बसला तिकडे जाऊन तर मात्र गुरुजींना असं वाटतं की याला मी पाठवलं होतं माझं काम अमुक अमुक करण्यासाठी, यानं तर दुसरंच करून बसला. तसं मनुष्य जन्माला मी आलोय म्हणजे सहज आलेलो नाही, सहजासहजी हा जन्म प्राप्त झालेला नाही. म्हणजे बहुत सुकृताची जोडी, याच्यासाठी सुद्धा सुकृत होतं म्हणून मनुष्य जन्माला आलो, नाही तर पशु येवनीला गेलो असतो, कोण्या येवनीला गेलो असतो. पहिल्यांदा दुर्लभम मानुष्य लोके, मनुष्य जन्म भेटणं दुर्लभ आहे. मनुष्य जन्म का दुर्लभ आहे? मन बुद्धी जी आहे ती माणसाला आहे आणि त्या बुद्धीद्वारे तो भगवंताला जाणू शकतो. तरी सुद्धा कोणत्या बुद्धीद्वारे? आता बुद्धिमान लोक भरपूर आहेत, युनिव्हर्सिटीचे PhD केलेले लोक आहेत,
पण ते देवाला जाणू शकत नाही. त्याचं कारण का? आणि ऋषी मात्र कमी शिकलेले, कोणत्या युनिव्हर्सिटीत न गेलेले भगवंताला जाणू शकले का? कारण त्यांची जी बुद्धी आहे ती ईश समर्पित बुद्धी आहे. बघा, आणि आमची जी बुद्धी आहे युनिव्हर्सिटीची, आम्ही PhD झालेलो, आमची बुद्धी ईश समर्पित नाही. आम्हाला वाटतं आमच्यासारखा बुद्धिमान कोणी नाही, म्हणजे आमच्यातला आणखी मी गेला नाही. आणि ऋषींना वाटतं की मला जी बुद्धी दिली, मला जी विद्या दिली, मला जे काही प्राप्त झालं ते भगवंताच्या कृपेनं झालं. ती ईश समर्पित बुद्धी आहे. म्हणजे माझ्या प्रत्येक कार्यात मला देव आपला वाटला पाहिजे. मला जे काही मिळेल भगवंता तू दिलंस म्हणण्यात महत्वाचं आहे. प्रारब्धानं मिळालं ह्याच्यात सुद्धा गोडी नाही. देवा तू दिलंस, तुझा हात आहे माझ्या मागे, तू दिलंस असं वाटलं पाहिजे. जसं आता हे ख्रिसमसला ते ख्रिसमस असल्यावर त्यांचा जो सांता क्लॉज असतो तो रात्री काय करतो, मुलाच्या उशाला खेळणी आणून ठेवतो. सकाळी उठल्यानंतर तो आईला विचारतो, आई ही खेळणी कुणा आणून दिली? तर ते म्हणतात भगवान येशूनं आणून दिली. म्हणजे त्यांचा दृष्टिकोन बघा त्या धर्माचा. मग ते येशूना, मग तू त्याला नमस्कार कर बरं येशूला, कारण त्यानं दिली. तसं माझ्या जीवनात जे मला प्राप्त झालं देवानं दिलं म्हणण्यात गोडी आहे. प्रारब्धानं मिळालं म्हणण्यात सुद्धा गोडी नाही. देवा तू दिलंस, तुझ्या प्रेमाचा हात मला त्या दिवशी दिसला पाहिजे. जसं द्रौपदीला सगळ्यांचा आधार होता, तोपर्यंत तिला वाटत होतं हे मला वाचवतील, पण तिला कळालं की नाही, यांच्या आधारावर माझं आता काम होत नाही, माझी लज्जा रक्षण होणार नाही. म्हणून आर्ततेनं भगवंताचा धावा केला. त्यावेळेस भगवान प्रगट झाले आणि वस्त्र पुरवले. वस्त्र हरणे कैसी झाली माऊली, म्हणजे वस्त्र पुरवले. आपण काय म्हणतो त्या ठिकाणी भगवान तू धावून आलास, तुझ्यामुळं आज माझी लज्जा रक्षण झाली. हे द्रौपदीला लक्षात आलं. आणि द्रौपदी वारंवार पांडवाला आपल्या प्रेमळ वाणीनं, मधुर वाणीनं, पवित्र वाणीनं सुद्धा उत्साह द्यायची. लक्षात घ्या, स्त्री असून सुद्धा प्रेमळ वाणी, मधुर वाणी, पवित्र वाणी शब्द बघा, हे 3 असले पाहिजे स्त्रीकडं. प्रेमळ, मधुर आणि पवित्र वाणी असली पाहिजे. ह्या वाणीनं स्त्री असाध्य कार्य साध्य करू शकते. पण तिच्याकडे तसं ध्येय असलं पाहिजे. ती भगवत भक्तीला अनेक स्त्रियांना लावू शकते. आपल्या मालकाला सुद्धा, भगवंताकडून विन्मुख झालेल्या मालकाला भगवंत सन्मुख करू शकते. कोण? स्त्री. एवढी स्त्रीमध्ये शक्ती आहे. स्त्रीमध्ये काही गुण आहेत, ते भगवंतानं सांगितले की स्त्रीमध्ये आत्मसमर्पण आहे, ते कुणातच नाही. बघा तुम्ही, स्त्री पुरुषाकडे नांदायला येते, पुरुषाला जा म्हणून पाहावं, जर जातो का तो स्त्रीकडे, त्यानं आत्मसमर्पण करणं इतकं सोपं नाही. तो अतिशय भक्त असावा, नम्र असावा, तरच तो भगवंताचे आत्मसमर्पण करेल. पण स्त्री साहजिकच आत्मसमर्पण करू शकते. हा गुण तिला देवानं दिलेला. म्हणून भगवत भक्तीकडे लवकर जाण्यासाठी स्त्रीला संधी आहे. कारण आत्मसमर्पण गुण आहे, प्रेम आहे, कारुण्य आहे, वात्सल्य आहे. पुरुष हा थोडासा घट्ट हृदयाचा असतो, कठीण हृदयाचा असतो, पण स्त्री मात्र थोडीशी प्रेमळ असते, कोमल असते. हा गुण उपजत भगवंतानं प्रकृतीनं दिलेला आहे. मग तो गुण देवाकडे लावण्यासाठी उपयोगी आहे ना. मग स्त्रीला लवकर भगवंताकडे जाता येतं. पुरुषाला जाता येत नाही असं नाही, त्याला मात्र अर्ध नारी नटेश्वरासारखं राहावं लागतं. म्हणजे अर्धे गुण नारीचे, अर्धे गुण पुरुषाचे, म्हणजे पूर्ण पुरुष होतो. दोन्ही गुण असले पाहिजे. पुरुषाकडे शौर्य आहे, तेज आहे, तेजस्विता आहे, कृतज्ञता आहे. पुरुषाकडे जे गुण आहेत, पुरुषार्थ आहे, हे गुण आणि स्त्रीचे गुण मिळून तो पूर्ण होऊ शकतो. मग भगवंताकडे जाऊ शकतो. पण असं भगवंतानं 9व्या अध्यायात भरपूर ज्ञान सांगितलं. 10व्या अध्यायात विभूती सांगितल्या. विभूती योगामध्ये भगवंतानं विशेष रूपानं मी कुठं प्रकट होतो ते सांगितलं. मग अनेक विभूती भगवंतानं त्याच्यात सांगितल्या. विभूती आपण वाचू शकतो. विभूती 75 विभूती सांगितल्या. आणि शेवटी देवानं असं सांगितलं, एवढ्याच विभूती आहेत का माझ्या? असं नाही. जर एखाद्या ठिकाणी यद्यद विभूती मत्सत्वम श्रीमधुर्जितमेव तत्त देवावगच्छत्वम मम तेजोंश संभव. एखाद्या ठिकाणी श्री, लक्ष्मी, विद्या, वैभव, ऐश्वर्य, भगवत भक्त असेल तर समजायचं माझीच विभूती आहे. अशा विभूती सांगितल्या देवानं. पुन्हा 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन देवानं अर्जुनाला दर्शन दिलं. मग त्याला लक्षात आलं की या देवाच्या पोटात सगळं विश्व सामावलेलं आहे, तरी देव मात्र याच्यापासून अलिप्त आहे. म्हणजे तो एवढं करूनही अलिप्त राहतो, चराचरात व्याप्त असूनही सगळे स्वर्ग, पाताळ, सगळे मृत्यूलोक, सगळे लोक देवामध्ये समाविष्ट आहेत. तो भगवंत म्हणजे ह्या चराचराचा, ब्रह्मांडाचा नायक आहे. ब्रह्मांडाचा नायक. बघा, आपण राहतो तर फक्त पृथ्वीवर एका ग्रहावर, असे अनेक ग्रह आहेत, त्यांच्या सूर्यमाला, सूर्यमालेच्या आकाशगंगा, अशा अनेक आकाशगंगा मिळून हे ब्रह्मांड झाले. त्या ब्रह्मांडाचा चालक मालक देव आहे. एवढा म्हणजे तो आपल्यापासून एवढा दूर आहे, पण विचार केला आपल्या जवळच आहे. म्हणजे का, मी हृदयामध्ये असता मी राम, सकळ सुखाचा आराम. म्हणजे सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्टो. तो जाणला तर जवळ आहे,
आणि जाणला तर खूप दूरचा आहे, कारण त्याला प्राप्त करणं. ब्रह्मांडाचा मालक म्हणजे आपण कोण आहे? एका साध्या पृथ्वी ग्रहावरल्या एका गावात राहतो, तो ब्रह्मांडाचा नायक आहे. आणि त्याला प्राप्त करणं म्हणजे भक्ताला तेवढ्या भक्तीच्या परीक्षेत पास झालं पाहिजे. त्याला समर्पण महत्वाचं आहे, भाव महत्वाचा आहे. भाव असेल तर तो कुठेही उभा राहतो, कुठेही उभा राहतो. भक्तासाठी तो उभा झाला, म्हणून भाव महत्वाचा आहे. 12व्या अध्यायात भक्तियोग सांगितला, भक्तानं कसं राहिलं पाहिजे, त्याचे लक्षण 36 गुण सांगितले भक्ताचे. अद्वेष्टा सर्वभूताना. 13व्या अध्यायात क्षेत्रज्ञ सांगितलं. हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे आणि क्षेत्रज्ञ देव आहे त्याचा. हे क्षेत्र, ह्या क्षेत्रात काय पेरायचं शेतात? अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसाम, शांतिराजम, ते गुण याच्यात टाका, म्हणजे तुम्ही आणखी तुमचं पीक जोरात येईल परमार्थाचं. हे गुण पेरा. मग क्षेत्रज्ञ देव आहे, क्षेत्र म्हणजे हे शरीर आहे. 14व्या अध्यायात गुणत्रय विभाग योग देवानं सांगितला की 3 गुणावर हे प्रकृती आहे. म्हणजे कसं, त्रिगुणाचे लोक आहेत. कोणी रजोगुणी आहे, तमोगुणी आहे, सत्वगुणी आहे. मग 3 गुणाचे परिणामही सांगितले. 3 गुणामुळं काय होतंय, कोणत्या गुणामुळे माणूस बांधला जातो, सत्वगुण कसा उत्तम. आणि त्याच्यात भगवंताने लिहिले 3 जरी गुण असले तरी काही पुरुष गुणातीत असतात. आता अर्जुन म्हणतो मग गुणातीत कसा? पुन्हा प्रश्न, कैर्लिंगे स्त्रीन गुणानती वर्तते. अर्जुनाचा प्रश्न आहे ना. अर्जुनानं विचारलं किंवा तो कसा वर्तन करतो, त्रिगुणातीत कसा असतो? मग भगवंतानं त्याला उत्तर दिलं, मानापमानयोः तुल्यो तुल्यो मित्रारी पक्ष सर्वारंभ परित्यागी गुणातीत उच्यते. असा गुणातीत असतो. मग गुणातीत देव आहे, म्हणजे 3 गुणाची बाधा न होऊ देणार, त्याला गुणातीत अवस्था प्राप्त होते. आणि ती प्रयत्नपूर्वक करावी लागते. म्हणजे 3 गुण प्रसंगी सत्वगुण चांगला आहे, सत्वगुणात यावं, पण सत्वगुणही शेवटी निर्विकल्प समाधीच्या वेळेस, सविकल्प समाधीच्या वेळेस बाधा येतो साधकाला, तोही खटकतो. मग साधक मात्र गुणातीत होतो. अशा गुणातीत अवस्थेला जायला म्हणजे साधकाची दशा मात्र उदास पाहिजे, उपाधी नसावे अंतर्बाह्य. मग तो त्याला ते गुण प्राप्त होतो. जसं आता दत्तात्रेयाला तो गुण प्राप्त होता. दत्तात्रेय मात्र पहिलं मेरूचे शिखरी, एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी, प्राणायामी बैसला, तेने सांडियली माया, तेजियली कंथा काया, मन गेले विलया ब्रह्मानंदा माजरी. तो ब्रह्मानंदात लीन झालेला योगी असा असतो. म्हणून तस्माद योगी भवार्जुना सांगितलं की तू योगी हो, सतत जोडलेला हो. योगी म्हणजे जोडलेला. मग योगी म्हणजे भगवंताशी सतत जोडलेला. तेशाम नित्याभियुक्तानाम, नित्य अभियुक्त असलेला. म्हणजे काय? भक्ती म्हणजे 2 तासापुरती का? भक्ती ही वृत्ती आहे आणि ती 24 तास मी देवाशी जोडलेला पाहिजे. 1 सेकंदही देवापासून जो अलग नाही तो भक्त. म्हणजे विभक्त नाही तो भक्त, विभक्त नाही तो भक्त. देवापासून जो विभक्त नाही, 1 क्षणभर के लिए भी जो भगवान से विभक्त नाही वही भक्त आहे. एवढी सोपी व्याख्या गीतेनं सांगितली. मग असा भक्त मला आवडतो. मग हे त्याच्यात सांगितलं. 15व्या अध्यायात पुरुषोत्तम योग सांगितला. त्याच्यामध्ये काही भगवंतानं, आपण 15व्या अध्यायात नेहमी म्हणतो, एखादा माणूस गेला तरी 15वा अध्याय आपण म्हणतो. 15व्या अध्यायात देवानं महत्वाचा सिद्धांत सांगितला की सर्वस्यच अहम हृदय सन्निविष्टो, देव माझ्यातच आहे आणि पुरुषोत्तम आहे. तो क्षर अक्षरपेक्षा देव पुरुषोत्तम आहे. पुरुषोत्तमाला प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. 16व्या अध्यायात दैवी आणि आसुरी संपत्तीचे गुण सांगितले. दैवी गुण अभयम, सत्व, संशुद्धी, ज्ञानयोग, व्यवस्थिती, दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्थ पार्जो. हे गुण काय? दैवी गुण आहेत. आसुरी गुण सांगितले दंभो, दर्पोभिमानश्च, क्रोध, पारुष्यमेवच. हे आसुरी गुण आहेत. मग या दोन्ही गुणांच्या मायेनं जो जीव त्या गुणाच्या प्रभावात आला तो कसा वागतो? मग तो कसा, एखादा म्हणतो ह्या जगात ईश्वर नाही, मग मीच ईश्वर, ईश्वर हो मम भोगी, हे आसुरी लोकांचं म्हणणं आहे. आणि जे दैवी लोक आहेत ते भगवंताशिवाय कोणी शरण जाण्यायोग्य नाही असं समजतात. मग एक फक्त देव शरण जाण्यायोग्य या जगात आहे, बाकी कोण शरण जाण्यायोग्य आहे? एक राजा पूजा करत बसला होता आणि एक भिकारी आला. तो म्हणतो राजाला मागण्यासाठी आलेला असतो आणि तो राजा पूजा करत बसला तो देवाजवळ मागत असतो. मग तो भिकारी विचार करतो, मी ज्याच्याकडे मागायला आलो तोही कुणाकडे तरी मागत आहे, मग तो ज्याच्याकडे मागत आहे मी त्याच्याकडेच का मागू नये? मग तो त्या दिवशीपासून त्यानं मागणं सोडून दिलं, भगवंताला मागायला मागावं. माणूस मागतो पण मागायचं तर भगवंतालाच मागावं. मर्त्य मानव काय देऊ शकतील तुम्हाला? आणि त्यांच्या दिल्यानं काय होणार आहे? आपल्या त्यांच्या दिल्यानं आपलं पोट भरणार नाही, तृप्त होणार नाही. तृप्त होईपर्यंत देव देऊ शकतो. जसं ध्रुवाला दिलं, आढळपत दिलं, तृप्त होईपर्यंत घे. उपमन्यूनं हे मागितली दुधाची वाटी, पण त्याला क्षीरसागर दिला, तृप्त होईपर्यंत दिला. मग तृप्त कोण करू शकतो? मर्त्य मानव करू शकत नाही. किती देईल तो देऊन देऊन? त्याच्याकडे आहे तितकं देईल. एखादा हरिश्चंद्रासारखा असला तर तेही नाही, तर कृपणच जास्त आहे. पण भगवंत उदार आहे, उदार आहे.
उदारा सर्व होती, उदार आहे तो, आणि भगवंत उदार आहे त्याच्यामुळं तो देऊ शकतो, म्हणून त्याला मागायला काय आपल्याला अडचण नाही. कारण तेही भगवंताकडे मागणं तर खरं तर अनुचितच आहे, कारण न मागता त्यांना दिलेलं आहे. गीतेची भूमिका अशी आहे की देवानं तुम्हाला न मागता दिलं. यदादित्य गतम तेजो जगत भासयते किलम. हा सूर्यचंद्र जे आहे, सूर्य तापतो, तो भगवंताच्या कृपेनं आपल्याला प्रकाश मिळतो. त्यानं कधी बिल पाठवलं नाही. ऑक्सिजन फुकट दिला आपल्याला, न मागता दिला. नाही तर सिलेंडर घेऊन आपल्याला फिरावं लागलं असतं पाठीवर. ऑक्सिजन नसता तर कृत्रिम ऑक्सिजन आपण काय तयार करू शकलो, केला तरी तो दवाखान्यात त्याचं बिल पहा. म्हणजे काय, न मागता जो देतो तोच देव ना. आणि मागूनही एखाद्या वेळी देईल असं शाश्वती नाही. त्याचं कारण काय की ते भक्ताच्या दृष्टीनं त्याचं हितकारक असेल तर तो देतो. अनहित करणारा असेल, पण हा मागत असेल हट्ट धरून, तर तो देत नाही. जसं आई एखाद्या वेळी बालकाचा हट्ट जर विपरीत असेल तर जा देत नाही म्हणते, का ती दिल्यानंतर बालकाचं नुकसान आहे. तसं एखाद्या वेळी देव देणारही नाही मागूनही, तर तोच देव म्हणायचं. देव म्हणजे देव, देणारा. म्हणजे देवाचे 6 गुण आहेत. यशश्री अवतारे देवाकडे आहेच ना. मग भगवंतानं सांगितलं 16व्या अध्यायात दैवासुर संपत्ती विभाग, 17व्या अध्यायात श्रद्धात्रय विभाग सांगितला. श्रद्धा त्रिविधा भवती श्रद्धा देही नामसा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेती ताम शृणु. मग ही 3 प्रकारची श्रद्धा ही देवानं सांगितली. त्याच्यानंतर 18व्या अध्यायात मात्र मोक्ष संन्यास योग सांगितला. त्याच्यात हे कलश अध्याय आहे, म्हणजे सगळ्या गीतेचा. आणि त्याच्यामध्ये अनेक दानाचे प्रकार, वाङ्मयीन तप, शारीरिक तप, भरपूर ज्ञान देवानं 18व्या अध्यायात. पुन्हा ब्राह्मणाचं कर्म सांगितलं, शमोदमस्तप शोचम अहिंसा शांतिरार्जोम ज्ञान विज्ञान मास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. क्षत्रियाचं कर्म सांगितलं. त्याच्यानंतर कृषी गोरक्ष वाणिज्यम सांगितलं, वैश्यकर्म, शूद्राचं कर्म. त्याच्यानंतर दानाचे प्रकार, कर्त्याचे प्रकार, धृती, असं भरपूर ज्ञान देवानं 18व्या अध्यायात दिल्यावर मग एका ठिकाणी देव विचारतात. आता समारोप करतो. देव विचारतात की अर्जुन, आम्ही तुला 18 अध्याय आता सांगितले, तर हे तू शांतपणे ऐकलेस का? कश्चित ज्ञान नाही, कश्चिदेत श्रुतम पार्थ, तो एकाग्रेन चेतसा. जसं आता आपण सांगतो, पण समोरचा एखाद्या वेळी काय कंटाळतो. पण मग अर्जुन, देवाला बघायचं होतं की अर्जुन हा कंटाळला का, त्याला एवढे खूप इतका वेळ. देवानं परत एखाद्या वेळी गीतेत थोडं काय पुनरावृत्ती आहे, काही काही सिद्धांत पुन्हा पुन्हा आलेत. ते भगवंतानं त्याच्यावर बिंबोळे म्हणून सांगितलेले आहेत, पुनरावृत्ती आलेली आहे थोडी. आणि मग देवानं सांगितलं की तू ऐकलंस का हे, आणि तुझा समूह आता गेला का आहे असं वाटतंय तुला? कच्चित ज्ञान समूह प्रनष्ट ते धनंजय, गेला का नाही, आता नष्ट झाला का नाही? मग अर्जुन वाच, मग तो म्हणतो देवा गेलाच नाही, सकुटुंब गेला, आता माझा नष्टो मोह स्मृती लब्धा. तोच प्रसादान्मयाचं, तुझ्या प्रसादामुळे गेला, संदेहही गेला. आता मात्र अडचण नाही देवा, आता तू सांग आणि मी करावं. आता प्रश्नच नाही. आता तू माझ्या मनात माझं मन संशय रहित केलंस. आता पुन्हा प्रश्न विचारण्यायोग्य प्रश्नच मनात राहिला नाही, एवढा मी निसंदेह झालो. आपण म्हणतो ना, झाली संध्या संदेह माझा गेला. आणि संदेहच जाणं महत्वाचं आहे. भक्तीमध्ये काय महत्वाचं आहे? संदेह. भगवंताला थोडासा सुद्धा संदेह जमत नाही. कारण का? संदेह आला, मध्ये शंका आली, काय मनामध्ये जर बाधा आली तर ती परमार्थाला पोषक नाही. म्हणून संदेह गेला पाहिजे. तो संशय संदेह हे माणसाकडे नसला पाहिजे. तो गेला की त्याचा मोह जातो. मोह अर्जुनाचा गेला. मग अर्जुन कबुली दिल्यावर मग भगवंतानं मग पुढील युद्ध अर्जुनानं केलं. आणि युद्धामध्ये मग भगवंतानं शेवटपर्यंत अर्जुनाच्या सोबत, अर्जुनाला युद्धामध्ये बऱ्याच ठिकाणी भगवंतानं सांभाळलं भक्तासाठी. त्याच्यासाठी अनेक कष्ट सहन केले अर्जुनाला. बऱ्याच प्रतिज्ञा होत्या अर्जुनाच्या, त्या ठिकाणी सांभाळ. अवघड प्रसंग आले होते, नाशी कोडे सकळ हे, तिथेही भगवंतानं सगळे कोडे नाश केले. म्हणजे भगवंतानं ज्या ज्या ठिकाणी अर्जुन अडचणीत आला त्या ठिकाणी भगवंतानं सांभाळलं, प्रेमाची ऊब दिली. आणि तुम्ही असं म्हणाल भगवंतानं सारथ्य करणंच योग्य होतं, शस्त्र हातात घेऊन उपयोग नव्हता. काय असतं माहिती आहे का? अर्जुनाचं सारथ्यच का स्वीकारलं देवानं? ज्यावेळेस दुर्योधन आणि अर्जुन आले होते, अर्जुनानं काय केलं? अर्जुन पायाजवळ बसला आणि म्हणला मला भगवान श्रीकृष्ण पाहिजे. याद विषयानं कुणं घेतली? दुर्योधनाने घेतली. त्याचं कारण होतं, भगवंताला आनंद झाला. भगवंत म्हणाले होते मी काय करेल? शस्त्र हातात धरणार नाही, फक्त गप्पा मारेल. बघा भगवंताचं बोलणं, 4 शब्द शहाणपणाचे शिकवेल बसल्या बसल्या, मात्र मी शस्त्र हातात घेणार नाही.
मग दुर्योधनाला त्यावेळेस वाटलं असा गप्पाड्या माणूस काय कामाचा, त्यापेक्षा आपली यादवी सेना घ्यावी. पण अर्जुनाला लक्षात होतं की भगवान श्रीकृष्णाच्या गप्पा म्हणजे ब्रह्मज्ञान आहे, हे त्याच्या लक्षात आलं, हे भक्ताच्या लक्षात येतं. जसं आपण आता इथं बोलावं होतं, एखाद्याला वाटेल काय गप्पा अर्धा पाऊण तास झालं तरी यांच्या, पण हे ब्रह्मज्ञान आहे. हे कुणाला माहित होतं? याची गोडी अर्जुनाला माहित होती. अर्जुनानं ती गोडी चाकली. मग अर्जुन म्हणला बरं झालं देवा, तू गप्पाच मार, तुझ्या गप्पा म्हणजे ब्रह्मज्ञान आहे, मला माहित आहे, आणि ते मला कर्तव्याकडे घेऊन जाणार आहे, अकर्तव्यापासून रोखणार आहे, नीतीकडे नेणार आहे, धर्माकडे नेणार आहे, अधर्मापासून रोखणार आहे. आणि तू सोबत असल्यास माझं वाकडं पाऊल पडेलच कसं? मग तू मला योग्य मार्गदर्शन करणारा मार्गदर्शकच पाहिजे. लढायला तर मी समर्थ आहे, आणि ह्या सगळ्यांना मी एकदा हरवलेलंच आहे, या आधी सुद्धा. हे सगळे कर्णासहित सगळे दुर्योधन सगळ्यांना एकदा अर्जुनानं हरवलेलं आहे, सगळ्यांना. मी तर त्यांना हरवणं माझ्यासाठी दुरापास्त बाब नाही किंवा अवघड नाही, पण तू असणं महत्वाचं आहे, मार्गदर्शक महत्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणून भगवान श्रीकृष्णासारखा मार्गदर्शक गुरु ह्या पृथ्वी तलावर नाही. कृष्णम वंदे जगद्गुरु. या जगताला जर कुणाकडून मार्गदर्शन घ्यायचं असेल तर कृष्णाकडून. पूर्ण जगाला, अखिल ब्रह्मांडाला मार्गदर्शन गीता करू शकते, एवढा ह्या ग्रंथाचे महत्व आहे. अखिल ब्रह्मांडाला मार्गदर्शन, सगळ्या मानव जातीला, मग त्याच्यात ज्ञानी असतील, संन्यासी असतील, भक्त असतील, विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, स्त्री असेल, समाजशास्त्रज्ञ असतील, राजनीतिज्ञ असतील, सगळ्यांना महाभारतामध्ये ज्ञान व्यासांनी ठेवले, त्याच्यात गीता महत्वाची. म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकितीही, या कारणे म्हणे बे पायी व्यासोच्चिष्ट जगत्रे. असा कोणी साधक इथं येऊन उपाशी जाणार नाही. गीतेपाशी आला त्याची तहानच तृप्त होणार, फक्त त्यानं श्रद्धापूर्वक गीतेवर भाव ठेवून ते ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. तो तृप्तच झाला, जन्मातून मुक्तच झाला, त्याच्या जन्माचं सार्थक झालं. इतकं ज्ञान, इतका भाव, इतकी भक्ती, इतकं कर्म गीतेमध्ये सांगितलेलं आहे. एवढा मार्गदर्शक गुरु आपल्या भारतामध्ये भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला, म्हणून आपण धन्य आहेत, आपण धन्य आहेत. म्हणून हा भगवान श्रीकृष्णाचा आज भगवद्गीता आजच्या दिवशी अवतरली, मार्गशीर्ष शुद्ध एकादशी या दिवशी. आणखी आता गीतेवर कसं आहे, गीतेवर अनेक पंडित बोलले, त्यापुढे मी काय, सूर्यापुढे काजव्यानाचं मैदान काय. गीता ही आणि अनंत ज्ञान आहे गीतेमध्ये. एवढ्या थोड्यामध्ये गीता सांगा असं जो कोणी म्हणला तर त्याला सांगता येईल का हो कुणाला? एखादा जर म्हणेल हो तुमचं 5 मिनिटात सांगा गीता काय आहे ते, अरे 5 मिनिटं नाही, 5 जन्म सांगितले तरी पूर्ण होत नाही, एवढं ज्ञान आहे, अगाध आहे. खोलामध्ये जर एका श्लोकाच्या गेलं तर भगवंतानं खूप ज्ञान सांगितलेलं आहे. मग 5 मिनिटात कशी होईल? काही जण म्हणतात ना तुमचं आवरा लवकर सांगा काय ते 5 मिनिटात, अरे होतच नाही ना, ते होतच नाही. हे हनुमंतरायाच्या सेफ्टीसारखं वाढत जातं. मी ठरवलं होतं 6 पर्यंत, किती वाजले? 6:30 वाजले. तरी सुद्धा आपल्याला काय वाटतं, आणखी ऐकावं. म्हणजे हे काय, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. बरं, एखाद्यानं वाचली पुन्हा नवीनच वाटते गीता. गीतेचं वैशिष्ट्य आहे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता. पुन्हा वाचली, पुन्हा उद्या वाचली, नवीन वाटते. का वाटते? तैसे हे नित्य नूतनत्व भगवंताने ह्या ग्रंथात ठेवलेलं आहे. सगळे ग्रंथ आहेत आणि हे ग्रंथ भगवंताच्या मुखातून निघाला म्हणून त्याची जयंती आहे. बाकी कोणत्या ग्रंथाची जयंती नाही, फक्त भगवद्गीता ह्या ग्रंथाची जयंती आहे. ती मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला आज आपण साजरी करण्याचा प्रयत्न केला. भगवंतानं अशी सद्बुद्धी द्यावी, आपल्याकडून गीतेचं अध्ययन व्हावं, गीतेचा स्वाध्याय आपल्याकडून व्हावा, अशी भगवंतचरणी भगवंताला प्रार्थना करूया आणि आज या ठिकाणी थांबूया. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.